अरे सेकंड प्लेस आणि थर्ड प्लेस आज जे दिवसभर सामने झाले त्यामध्ये काही सामन्यांचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार वेळाभावी द्यायचा राहिला होता आणि तांत्रिक बिघाडामुळे माईक हा व्यासपीठापासून दूर असल्यामुळे आपण देऊ शकलो नव्हतो. त्यामुळे मी प्रत्येक मॅचचे जे मॅन ऑफ द मॅच राहिले आहेत त्यांची नावं घेत जायच्या. प्रत्येक खेळाडू एक व्यासपीठावर यायचं आहे, त्यांचा हा सन्मान घेऊन जायचा आहे. मी सर्वांची नावं घेत जाईल. सामना क्रमांक 9 होता, त्यामध्ये मनीष सावंत श्री स्वामी समर्थ विरुद्ध श्रीदेव गांगेश्वर यामध्ये मनीष सावंत. त्यानंतर सामना क्रमांक 10 ब्राह्मणदेव विरुद्ध स्वामी रवळनाथ यामध्ये विनायक. त्यानंतर सामना क्रमांक 11 सडेवाडी वॉरियर्स जिंकला होता, त्यामध्ये रोशन सावंत. सामना क्रमांक 12 राजा सावंत महापुरुष कडेवाडी या संघाचा राजा सावंत. सामना क्रमांक 13 पावनाई मधील समीर. सामना क्रमांक 14 स्वामी रवळनाथ ऋषिकेश सावंत. सामना क्रमांक 15 ब्राह्मणदेव प निखिल. सामना क्रमांक 16 ब्राह्मणदेव आशिष. ब्राह्मणदेव आशिष या शहराच्या सामने जे झालेले आहेत त्यांनी सर्वांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. श्री सामना क्रमांक 17 श्री गांगेश्वर संघटना प्रदीप सावंत. सामना क्रमांक 18 ब्राह्मणदेव संघ मिलिंद. सामना क्रमांक 19 श्री फाडगेश्वर संघाचा अक्षय माळकर. सामना क्रमांक 20 श्री स्वामी समर्थ संघाचा चैतन सावंत. सामना क्रमांक 21 श्री पावनादेवी 11 आतिश. सामना क्रमांक 22 महापुरुष 11 मधला मंदार. अंगेश्वर या संघामध्ये थोडंसं कलेक्शन आहे. प्रदीप सावंतच्या ठिकाणी संदीप सावंत. सामना क्रमांक 21 पावनादेवी संघटना आतिश. सामना क्रमांक 22 महापुरुष 11 मंदार. सामना क्रमांक 23 महापुरुष 11 मधला प्रणय. सामना क्रमांक 24 वायगणी विरुद्ध मधला प्रशांत. या सर्व खेळाडूंनी जरा स्टेजवर यायचं आहे. मी आता ज्यांची ज्यांची नावं घेतली त्यांनी सर्वांनी स्टेजवर यायचं आहे. मी पुन्हा एकदा घेतो. श्री स्वामी समर्थ विरुद्ध श्रीदेव गांगेश्वर मनीष सावंत. ब्राह्मणदेव विरुद्ध स्वामी रवळनाथ विनायक. सडेवाडी वॉरियर्स रोशन सावंत राजा सावंत महापुरुष सडेवाडी. त्यानंतर 13 नंबरचा जो सामना झाला होता पावनाई संघ म्हणजे त्यामध्ये सडेवाडी वॉरियर्स. त्यानंतर 15 नंबरचा जो सामना झाला होता ब्राह्मणदेव ब हा संघ विजयी झाला होता, त्यातला निखिल. ब्राह्मणदेव व आशिष. त्यानंतर 17 नंबर गांगेश्वर संघ विजयी झाला होता संदीप. त्यानंतर 18 नंबरचा जो सामना होता त्यामध्ये ब्राह्मणदेव विजयी झाला, त्यातला मिलिंद. 19 नंबर सामना फाडगेश्वर विजयी झाला होता, त्यामध्ये अक्षय माळकर. 20 नंबर सामना श्री स्वामी समर्थ संघ विजयी झाला, त्यातला चैतन सावंत. त्यानंतर 21वा हा सामना झाला होता त्यामध्ये पावनादेवी संघ विजयी झाला, त्यातला आतिश. 22 नंबरचा जो सामना होता तो महापुरुष 11 हा संघ जिंकला होता, त्यातला मंदार सावंत. 23 नंबर महापुरुष 11 संघ जिंकला होता प्रणय.
आणि 24 नंबरचा जो सामना होता लीग मॅचेसचा त्यामध्ये वायंगणी विरुद्धकडनं प्रशांत पुन्हा स्वामी संघाकडनं प्रशांत. ओके ओके. मग मी बोलू का मित्राला माझ्या गाडी झाली तुला हो माझी बिल्डिंग खाली तुला स्वामी समर्थ संघ झाला होता 20 नंबरचा सामना होता त्यामध्ये चेतन वांगणकर आहे चेतन सावले चेतन वांगणकर आहे. मनीष सावंत सामना क्रमांक 9 सामना क्रमांक 10 मध्ये विनायक सामना क्रमांक 11 रोशन सावंत सामना क्रमांक 12 राजा सावंत राजा सामना क्रमांक 13 समीर पावलाई संघाकडला समीर आज जे रोशन सावंत कडेवाडी वॉरियर्स त्यांना खेळणारा रोशन सावंत त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात येत आहे. त्यानंतर राजा सावंत महापुरुष सडेवाडी संघाकडनं खेळत होता आणि आपल्या संघाला विजयी करण्यासाठी त्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केली होती. राजा सावंत सडेवाडी वॉरियर्स. त्यानंतर आहे पावनाई संघाकडनं समीर त्याच्या पुढील सामना होता स्वामी रवळला संघाकडनं ऋषिकेश. त्याच्या पुढील ब्राह्मणदेव संघाकडनं निखिल. त्याच्यानंतर ब्राह्मणदेव संघाकडनं आशिष. गांगेश्वर संघाकडनं संदीप. गांगेश्वर संघ याकडनं संदीप. त्यानंतर ब्राह्मणदेव संघाकडनं मिलिंद. ब्राह्मणदेव संघाकडनं मिलिंद. त्यानंतर फार्गेश्वर संघाकडनं अक्षय माळकर. त्याच्यानंतर पुढे श्री स्वामी समर्थ संघाकडनं चेतन माळकर. त्यानंतर पावनादेवी संघाकडनं आतिश. महापुरुष 11 संघाकडनं मंदार. महापुरुष 11 मंदार महापुरुष 11. त्यानंतर महापुरुष 11 प्रणय. बॉलरचं नाव चेतन वांगणकर. त्यानंतर कुलस्वामीकडनं प्रशांत. कुलस्वामी संघाकडनं प्रशांत. त्यानंतर ते सेमीफायनल सामने झाले. सेमीफायनल चेन्नई
सेमीफायनल झाल्या 2. त्यामध्ये पहिल्या सेमीफायनल मध्ये स्वामी रवळाला विजयी झाला होता. त्यातला ऋषिकेश कुठे असेल त्याला सेंद्राव यायचे. स्वामी रवळचा संघाकडला ऋषिकेश, त्यांचा ब्राह्मणदेव ब संघाकडला निखिल. हा सेमीफायनल मध्ये आणि त्यापूर्वी लीग मॅचेस मधलं पण एक सामना विरुद्ध पारितोषिक त्यांचा बाकी होता. स्वामी रवळा संघाकडनं ऋषिकेश अतिशय मोलाची कामगिरी आहे की त्यांच्या संघात फायनल मध्ये पोहोचला. असा अष्टपैलू खेळाडू आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्याने आपल्या संघाला फायनल पर्यंत बदल मारून दिले आहे ऋषिकेश सावंत. त्यानंतर ब्राह्मणदेव ब संघाकडनं निखिल यांनी देखील अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी करून अगदी सर्व सामन्यांमध्येच त्याने अशा अगदी उत्कृष्ट खेळ केला होता आणि आपल्या संघाला त्याने देखील आपल्या संघाला फायनल मध्ये बदल मारण्यास अतिशय मोलाचं सहकार्य केलं. ब्राह्मणदेव ब संघाकडनं निखिल. अरे मी काय बोलतो गाडी त्याला असली का आहे त्याला जा ना नाही ना तो सोडणार तुला. तो आता इथे मुंबई सेंट्रलला आहे. त्याला मी फोन करून बोलतो की माझा मित्र येईल द्यायला करून तू तुला मुंबई सेंट्रलला नाही इथंच जायचं कुठं माहिती आहे तुला हे रे बाजून नक्की मागूला तर माहीत